कायले फोन करते बा मुर्दार लोक, थांब ना, धीर धर ना. नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे डुकरे हो, ओय झिपरे ये नव लाईव्ह, तू इस्त वाट पाहून राहिलो मी मंगांपासून. ये कचकन लाईव्ह आहे बे पोट्ट्या, पाय डोंबड्या, चॅप्टर चालू आहे आपलं नाम, नाही तर करीन तुया तेरे नाम. ठीक आहे, तिच्या पायी बर्बाद आहे साल्या नुसता. पाय आता आपण पाहिले नामाचे प्रकार, का पाहून राहिलो नाम, का पाहिली डेफिनेशन. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला किंवा कल्पनेनं दिलेल्या गोष्टीला दिलेलं. मग आपण घरी प्राण्याला नाव देतो, जुली जुली, इकडे टॉमी इकडे आहे, ठीक आहे, भेट त्याला, ठीक आहे. तर लगेच आपण कुत्र्याला नाव देतो, घरच्या गाईच्या वासराला नाव देतो, देतो का. तुमच्या मायबापानं तुम्हाला नाव ठेवले आहे, ठीक आहे. नरेंद्र मोदी म्हणलं का लगेच नरेंद्र मोदी आढळून डोळ्यासमोर येईन. कराय मास्तर म्हणलं का लगेच चित्र येईन. कोणाचं कराय मास्तर. विशेष नाम आहे, काय विशेष नाम. एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव विशेष नाम असते, पण व्यक्तिवाचक नामं काही काही एखाद्या गोष्टीला दिले जाते. जसं आता गंगा आहे तर गंगाची, ब्रह्मपुत्र आहेत, ब्रह्मपुत्रात डोळ्यासमोर येईल, दुसरी नदी येणार नाही, ठीक आहे. मायागावची झिपरी म्हणलं का झिपरीशीन, मायागावची झिपरी, ठीक आहे. मग आता हे जे आहे तर हे मी तुम्हाला जे सांगून राहिलो, ह्या सगळ्या काय आहे, नद्या आहे. या सगळ्या वाहणाऱ्या ज्या काही आहे याला एक कॉमन नाव दिलं नद्या. मग उलर, चिलका, सांबार, ठीक आहे, पाहिलं ना, उलर, चिलका, सांबार हे काय आहे, त्याला एक कॉमन नाव दिलं सरोवर. मग सरोवर हे कॉमन नाव आहे, पण हे उलर, चिलका, दाल, ठीक आहे, हे काय आहे, विशेष नाम आहे. काय आहे, हां, मांडवा, पुलगाव, देवी, झाडगाव, बेलगाव, ठीक आहे, हे गाव आहे, याला कॉमन नाव दिलं गाव. पण हे मांडवा, पुलगाव, देवी काय आहे, विशेष नाम आहे. काय आहे, हां, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार विशेष नाम आहे. पण वार म्हणलं का सगळे झाले त्याच्यात कॉमन नाऊन. अबे मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का चोट्ट्यो. हां, ह्या फरक आहे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आपण पाहिले प्रकार, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पाहिलं कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेलं नाव. मग प्रेम, जिवाया, ठीक आहे, वात्सल्य, कीर्ती, धैर्य, प्रेरणा, आनंद, विश्वास, ठीक आहे. अभि आहे ना. हां, याला इंग्लिशमध्ये काय म्हणते, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, ठीक आहे. लव, LOV, 1 4 3, ठीक आहे. आय लव, तेवढं पहिले समजते आपल्याला, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता आपण तिन्ही प्रकार पाहिले. याच्यात पाहिलं कोणतं नाम व्यक्तिवाचक असते, आबे कोणतं नाम विशेष नाम, कोणतं नाम, कोणतं नाम जातीवाचक असते, सामान्य नाम, कारण त्या जातीतले सर्व गोष्टी एकत्र करून कॉमन नाव दिलेलं आहे म्हणून, ठीक आहे. आपण पाहिलं का कोणतं परीक्षेत विचारते, कोणतं नाम जातीवाचक असते, सामान्य नाम, कोणतं नाम व्यक्तिवाचक असते, विशेष नाम, कोणतं नाम धर्मवाचक असते, भाववाचक नाम, आणि कोणतं नाम धर्मीवाचक असते, तर विशेष नाम आणि सामान्य नाम धर्मीवाचक असते. कोण्या नामाचं अनेक वचन होते, हां, सामान्य नामाचं असते. एक नदी अनेक नद्या आहे, एक गाव अनेक गावं, ठीक आहे, एक धरण अनेक धरणं, बरोबर आहे ना. नाही तर कर्जा विशेष नामाचं, एक नित्या अनेक निताड्या, ठीक आहे. अबे असं होईन का चोट्ट्यो, कर्जा नाही तर एक मांडवा अनेक मांडवाड्या, ठीक आहे. अबे असं होईन का, नाही, ठीक आहे. विशेष नामाचं भावाचक, एक प्रेम अनेक प्रेमाड्या, ठीक आहे, असं करान का, नाही. विशेष नामाचं आणि भावाचक नामाचं सामान्य नाम होत नाही. मग आपण, ठीक आहे, खतरनाक जिथं प्रश्न येते तो टॉपिक पाहून राहिलो होतो. रेग्युलर प्रश्न येईन, कंबाईनले तर येईन म्हणजे येईन, कंबाईनच्या मेसले, ठीक आहे. एखाद्या वेळेस पोलीस, काही लोक हे शिकवत नाही, आणि जे शिकवत नाही त्याच्यावरच प्रश्न विचारते. आणि कधी कधी हे पोलीस भरतीवाले, सरळ सेवेवाले का करते, MPSCचे रेडीमेड प्रश्न घेते आणि कॉपी पेस्ट करून देते आपल्या याच्यात, ठीक आहे. असं लय वेळा झाला आहे, लय वेळा झाला आहे म्हणलं, ठीक आहे. एक वेळा तर का केलं होतं, पोलीस भरती होती 2015ची, 16ची 15ची वर दिले सालेन, का केले, कंबाईन झाली होती 8 दिवसाच्या अगोदर. कंबाईनचे 10-15 प्रश्न जशान तसे उचलले पेपरमधले आणि डायरेक्ट पोलीस भरतीच्या पेपरला देऊन टाकले, ॲज इट इज, बस उचलले आणि कॉपी पेस्ट केले, ठीक आहे. हे काय आहे, रेडीमेडवाला माल घेते, ठीक आहे. यायला रेडीमेडच पाहिजे, नवीन काही पैदा करता येत नाही लेकरं नवीन, ठीक आहे. मग रेडीमेड आणते अनाथ आश्रमातून. मग आता लक्ष द्या रे, आपण ह्या नवीन प्रकार पाहून राहिलो होतो, ठीक आहे का. कधी कधी सामान्य नामाचा वापर विशेष नाम म्हणून होतो. ह्या नियम मागच्या लेक्चरमध्ये पाहिला.
सर आज सांगा ना, असं साल्या मागचे व्हिडिओ पाय भोकण्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे मागच्या व्हिडिओ शिकलो का? हां, कधी कधी विशेष नामाचा वापर सामान्य नाम म्हणून, कधी कधी सामान्य नामाचा वापर विशेष नाम, आणि कसा होते ते पाहिलं ना. हां, मग त्याच्यानंतर काल आपण पुन्हा तिसरा नियम पाहिला. का पाहिला? तिसरा नियम पाहिला का भाववाचक नामाचा वापर विशेष नाम म्हणून होतो. ठीक आहे, विश्वास MPSCची परीक्षा नापास झाला तर हे पोट्ट्याचं नाव आहे. ना तिच्यावर माझा आता कवडीचाही विश्वास नाही. लय धोकेबाज आहे तू. काय? हां, लय धोकेबाज आहे तू. तिचा माझ्यावर कवडीचाही विश्वास नाही. आता हे पोट्ट्याचं नाव आहे का? नाही. आता ते विश्वास आहे जे कल्पनेने जाणलं आहे का आता हिच्यावर विश्वास ठेवण्यालायक ही राहिली नाही. एकासोबत तीन जणांसोबत. ठीक आहे, मग आजकाल तिचा माझ्यावर अजिबात विश्वास, माझा तिच्यावर होईन बे. कान उलटं करता. माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही. आणि विश्वास क्रिकेट चांगला खेळतो. हे विशेष नाम, हे भाववाचक नाम. अशा 2 वाक्यात माझ्यामुळे तिच्या घरात शांती नांदत नाही. ठीक आहे, तिच्या नवऱ्याला माहीत पडलं का माईन तिचं चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर माझ्यामुळे तिच्या घरात शांती नांदत नाही. कोणती शांती वय? हे तुमच्या घराच्या बाजूची. कोणती वय? हां, आणि शांती 10वीची परीक्षा नापास झाली. ठीक आहे, तरी हिनं कॉप्या केल्या होत्या, तरी नापास झाली. कुठं कॉप्या भरून ने. ठीक आहे, मग आता ठीक आहे अबे हो ना बे. ठीक आहे, आमचं सेंटरच होतं. ठीक आहे, आमचं सेंटर आमच्या गावापासून 13 किलोमीटर. ठीक आहे, विरू आकाजी नावाचं गाव आहे. देवी आपलं आरवी पुलगाव रोडवर, माझ्या गावापासून 13 किलोमीटर. सेंटर तिचं नेहरू विद्यालय. ठीक आहे, पेपरले बसलो. पेपर हातात आला, किती काही अभ्यास करणार. हातात आल्याबरोबर सायन्सचा पेपर, कोणता पेपर असलो, ठीक आहे, लगेच एक अनाउन्समेंट होईल. ठीक आहे, कोणीही पेपरच्या जोड्या लावा, रिकाम्या जागा सोडू नये, थोड्या वेळात पवार सर सांगणार आहे. ठीक आहे, किती काही विश्वास असला तुमच्यावर, किती काही कॉन्फिडन्स असला का मला ह्या रिकाम्या जागात जोड्या लावा येते बा, तर एक वेळा कन्फर्म करायसाठी वाट पाहा लागे का आता पवार सर सांगणार आहे. आणि काफ्याचा तर काही विशेष नाही, महापुरच होता काफ्याचा. ह्या त्या बिल्डिंगवर चढू कॉप्या दे पोटते. ठीक आहे, तर मी कॉप्या करून पास झालेलो आहे असं वाटते का तुम्हाला? ठीक आहे, तर इथं नसतो मी. ठीक आहे, तर माझ्या आईचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे. ठीक आहे, तर प्रेम MPSCची परीक्षा नापास झाला. आता हे पोट्ट्याचं नाव आलं विशेष नाव. हे प्रेम. ठीक आहे, हां, जे प्रेम तुम्ही समजून राहिले ते वालं आहे. ठीक आहे, समजलं का? वरचं तिथं काली याचं वाचक म्हणून म्हणते का हे. ठीक आहे, आता या वाक्यात प्रेम हा शब्द भाववाचक नाम आहे आणि या वाक्यात विशेष नाम आहे. म्हणून वाक्यात येणारा कोणताही शब्द इट इज टोटली डिपेंड अपॉन सेंटेन्स. वाक्य वाचूनच त्याचं उत्तर पन्नावावे. तुम्हाला जरी वाटत असेल का प्रेम हे भाववाचक आहे, पण प्रेम हे विशेष नाम म्हणून सुद्धा त्याचा वापर होऊ शकते. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? हां, इट इज. ठीक आहे, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर टोटली डिपेंड अपॉन सेंटेन्स. सेंटेन्स वाचल्याशिवाय आपल्या मनानं काही पन्नावाचं नाही. तुम्ही पन्नावलं, डोंगा डुबल्यावर माझ्याकडे यायचं नाही. ठीक आहे, तिथून आवाज नाही द्यायचा, सर मला वाचवा. हां, मी तर वरून लाथ ठेवीन डोक्यावर मर. ठीक आहे, तिथं बरोबर परीक्षेत सोडवायचं. परीक्षेत का होते? प्रेशर जास्त राहते, तय हाताले खूप घाम येत जाते, 17व्या ढुंगणाले पुसत जाते ह्या. ठीक आहे, पुन्हा पेन हातात घेत जाते. ठीक आहे, आणि तय पायाले बी घाम येते. ठीक आहे, पेपर अभ्यास इमानदारीनं केल्यावरच असं होते. ठीक आहे, जे अभ्यासच करत नाही त्याला टेन्शनच येत नाही, तो प्रश्न न वाचताच गोळे काय करते. ठीक आहे, त्याचा विषयच नाही राहत. तर लक्षात ठेव जा. भाववाचक शब्द एवढेच नाही आहे तर ठीक आहे, तुमची अवस्था दर्शवणारे शब्द सुद्धा भाववाचक आहे. मृत्यू. ठीक आहे, मृत्यू म्हणजे मेलेला आहे. नृत्य. ठीक आहे, आनंद. ठीक आहे, वार्धक्य तुमची अवस्था सांगते. वार्धक्य म्हणजे बुडगं म्हातारं झालं आहे. तारुण्य. ठीक आहे, पोंगवंडा अवस्था. ठीक आहे, म्हणजे टीन एजचं जे वय असते. ठीक आहे, जे वय वर्ष. ठीक आहे, 12 ते 16.
ठीक आहे, 16-17पर्यंत. म्हणजे तुम्ही प्रेमात पडणे, प्रेमात धोका होणे, ठीक आहे, आणि सर्वात जास्त आकर्षण असण्याचं वय आहे. ठीक आहे, असं वाटते का आपण जगाच्या सगळ्यात वरत आहे. त्या वयातले पोट्टे मायबापाचं बी ऐकायला पाहत नाही. त्याला वाटते का मायबाप मला टोचत आहे तर मायावर बंधनं सांगत आहे. त्याला वाटते का मी उठून पोयू का, घर सोडून चाललं जाऊ का. खतरनाक वय असते, पूर्ण वादळी चालू असते त्या वयात, आणि एवढे ट्रिमेंडस बदल होत असते त्याच्या शरीरात का त्यालाच समजत नाही का आता आपण हवेत आहे का जमिनीवर आहे. ठीक आहे, ते वयच तसं आहे. पण जेव्हा तो 12वी पास करते आणि ग्रॅज्युएशनला जाते, ठीक आहे, तर तुम्ही 10वी-12वीची, ठीक आहे, पोरगी पटवायला जा, लवकर पटते. ठीक आहे, पोरीनं जर पोराला प्रपोज केलं तर लवकरच हो म्हणून तो. ठीक आहे, 10वी-12वी पण, ठीक आहे, म्हणजे 9 ते 12 झाल्याच्या नंतर सेकंड इयरच्या पोरीले, फायनल इयरच्या पोरीले प्रपोज करा. ते म्हणते, ठीक आहे, माझ्याशी लग्न करशील का. ठीक आहे, तुम्ही म्हणा, ते लगेच पुढचा विचार करते. ठीक आहे, कारण मॅच्युरिटी आली राहते. का आली राहते, मॅच्युरिटी. ठीक आहे, तुम्ही ग्रॅज्युएशनच्या पोरीला म्हणा, ते लगेच पुढचा विचार करते. लग्न करत असेल आणि तू का मग तिले एकदम तिच्या MA करत असताना तिले जर प्रपोज केलं, तू मला आवडते, ठीक आहे, मग आपण सोबत राहू, ठीक आहे, रिलेशनशिप ठेवू. हां, ते डायरेक्ट म्हणते मला पाहुणे पाहायला येऊन राहिले, तू लग्न करत असं सांग. तसं तुझ्याकडं फुकट्या काहीच आहे नाही, त्याच्यामुळे मी, ठीक आहे, तुले काही हो म्हणत नाही. ते बी सेफ लाईफ पाहिजे समोर. ठीक आहे, आणि असंच पाहायचं. ठीक आहे, पैशाचं ढोंग नाही करता येत भाऊ. तू उठून पळून घेऊन गेला कोणाला, 4 दिवसात वापस येते दिले घेऊन. ठीक आहे, काहून तर याच्यापाशी किरायाचं द्यायला बी पैसे नाही राहत. ठीक आहे, म्हणून ते पळून घेऊन घ्यायचं, न्यायचं नाही, आणि जायचं बी नाही. ठीक आहे, कोणी असं नसं कोणाच्या मैत्रिणीच्या मनात विचार येत असेल तर तिला सांगायचं समजून. ठीक आहे, काय बाई हे यानं काही भलं होणार नाही. तुम्हाला बी सांगतो, सारे ढोंग करता येते, पैशाचं ढोंग करता येत नाही. पहिले स्वतःच्या पायावर उभं राहणे आणि मग हे सगळे सत्यानाश करणे. ठीक आहे, तर म्हणून तारुण्य, ठीक आहे, वार्धक्य आणि ठीक आहे, या वयात जे करता येते. ठीक आहे, आता तुम्ही इथं आले 26-27 पर्यंत MPSCचा अभ्यास करा, याच्यावर नाही करायचा. आता तुम्ही कमी वयात आले, चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणेन 26, 27, 28 खूप झालं. 28 जास्त वेळ बर्बाद करायचा नाही. तुम्ही वयाच्या 21 पासून लागले, तुम्ही 25च्या आत अभ्यास करायला लागले, 25च्या आत लागलेच पाहिजे. नसेल लागत तर सोडून द्या. ठीक आहे, आयुष्याचे उम्मीदीचे जवानीचे वर्ष, ठीक आहे, काही रिझल्ट भेटत नसेल तर बर्बाद करायचे नाही. ठीक आहे, नाही जमत सोडून द्यायचं. ठीक आहे, आयुष्य जगण्याचे दुसरे पर्याय शोधायचे. मी का सांगून राहिलो लक्ष द्या. ठीक आहे, हे लई महत्त्वाचं आहे. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, कारण या वयात पैसे कमवायला लागलंच पाहिजे. ठीक आहे, आणि पैसे कमवायचं वय आहे 25 ते 40. मग जसं वय वाढते, ठीक आहे, तसं मग पैसे कमवायचे, ठीक आहे, उत्सुकता बी कमी होते आणि अंगातला जोश बी कमी होते. ठीक आहे, म्हणून या वयात जेवढं छापाचं आहे तेवढं छापाचं. ठीक आहे, म्हणून मग एक वेळा लागले तुम्ही त्या चालीसुतीत धारीत लागले पोहाले का मग नाही ऐकत कोणाले. पण लोक काय करते, लोक उम्मीदीचे वयच याच्यात घालून देते. ठीक आहे, म्हणून पोट्टे MA करण, काही तर असे राहते. ठीक आहे, ग्रॅज्युएशनले तिच्यासोबत राहते, मस्त बोर धरण पवनार दर शनिवार रविवारी. ठीक आहे, मग ग्रॅज्युएशन झालं का, ग्रॅज्युएशन झाल्यावर तू का करणार आहे आता, माझ्या घरी तर पाहुणे येऊन राहिली, नाही ना MA करून आपण. ते म्हणते MA करू, हे चोट्ट MA ला ॲडमिशन घेते. MA झालं, MA होते, MA मध्ये बी फुल एन्जॉय. मग याचा बाप म्हणते माझ्या उरावर बसून खाऊन राहिला का, तर मग याले विचार येते का मी MPSCची तयारी करायला पाहिजे, आता माझ्या हातात काहीच नाही. मग हे चोट्ट वयाच्या 25व्या वर्षी माझ्याकडे काहीचे क्लास लावले ते MPSCचे. मग आता जो MPSCचे क्लास जर 25व्या वर्षात लावायला आला तर मग ठीक आहे, मग अभ्यास करायला 1.5 वर्ष लागते. ठीक आहे, MPSC काही साधी गोष्ट आहे का. 6 महिने तर समजायलाच लागते बे, का सिलेबस आहे, कोणते टॉपिक आहे, कसे प्रश्न येते. ठीक आहे, मी अभ्यास कसा करायला पाहिजे, 6 महिने आलेच लागते. पोलीस भरती चॅलेंज आहे आपलं, चॅलेंज. एखाद्या इंजिनिअरिंगच्या पोट्ट्याने यावं ना 6 महिन्यात पोलीस भरती काढून दाखवा, 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे आपल्याकडून. फक्त पोलीस भरतीत दाखवायची, किती महिन्यात, 6 महिन्यात काढून. अभ्यासाला फुल टाईम, तू 12चे 24 तास कर.
अभ्यास कर, जा परीक्षेला, काढून दाखव म्हणा फक्त पोलीस भरती. 1,00,000 रुपयाचं बक्षीस आहे आपल्याकडून. काढूच नाही शकत बे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होय. ठीक आहे. इथं पोलीस भरतीला बी 1 वर्ष लागते भाऊ. का लागते? 1 वर्ष. ठीक आहे. असं नाही का आत्ताच आला बा, ज्या माझ्याकडे येते काही काही लोक, सर हे आत्ता क्लास पोलीस भरतीची ॲड आली त्यासाठी क्लास लावायचा आहे इकडे. ठीक आहे. त्याला कोणत्यात घेऊन 50 लागते. काही तर म्हणते सर असं MPSCचं एकच पुस्तक नाही का वाचलं का पास होईल. इकडे ना आम्ही आलू शिलून राहिलो इथे एवढ्या दिवसाचे. ठीक आहे. खतरनाक खतरनाक लोक येतात बाबा भेटाले. ठीक आहे. असं जादूची गाडी नाही आहे. ठीक आहे. एका पुस्तकातून पास नाही होत. ठीक आहे. वेगवेगळे पुस्तकं वाचायला लागते. पोलीस भरती जरी असेल तर मॅथ रिझनिंगचे अलग पुस्तकं, मराठीचे अलग पुस्तकं, शब्दाचं अलग पुस्तक, ग्रामरचं अलग पुस्तक, आणि GSचे तर ट्रॅफिक आहे. ठीक आहे. 6-6, 7-7 त्याच्यासाठी अलग पुस्तक. ठीक आहे. लोक एकच जादूची छडीच पाहिजे म्हणते लोकायले. इतक्या लवकर यश नसते भेटत. ठीक आहे. आणि कधीही कमी वेळात भेटलेलं यश जास्त वेळ टिकत नाही. ठीक आहे. हे लक्षात घे जा. आयुष्यात यशाचे मार्ग कठीणच असतात आणि ते ठीक आहे ग्रॅज्युअलीच भेटलं पाहिजे. अशी मेहनत करून यश भेटलं पाहिजे. असं भेटलं का ते असंच पडते. ठीक आहे. हे इतिहासच आहे जगाचा, काही कोणाला सांगायचं काम नाही. तुम्ही पहा ज्याला यश असं झपकन भेटलं गपकन खाली येते. समजलं का? हां. एखादा राहते ठीक आहे लाखात करोडोत का असं त्याच्या आयुष्यात काहीतरी होऊन जाते आणि रपकन त्याला काहीतरी भेटून जाते. ते नाही का एक पोट्ट इल्लिगल गेलं जर्मनीत, मेट्रोमध्ये बसलं, त्याच्या बाजूला ते पोट्टी येऊन बसली हिरोईन. ठीक आहे. जेम्स ऑफ कोणता पिक्चर आहे थॉर्न का फॉर्न हॉलिवूडचा. अभि ती हॉलिवूडची पोट्टी येऊन बसली त्याच्या बाजूले. ठीक आहे. ते हसून राहिली त्याच्याकडे पाहून. त्याला माहीतच नाही ते पोट्टी कोण होय. एका कोणतरी फोटो काढला त्या दोघाचा आणि दिला व्हायरल करून. ठीक आहे. तो व्हायरल एवढा झाला का जर्मनीतले काही प्रेस मीडियावाले लोक त्याला विचारायला गेले का बाबू तुझ्या बाजूला एवढी मोठी जगातली प्रसिद्ध हिरोईन बसून होती, तुनं ढुकून बी पाहिलं नाही तिच्याकडं. सालं एवढ्या कोणत्या प्रेशरमध्ये तू वागून राहिला होता. तो म्हणे मी जर्मनीत इल्लिगल आहे, माझे रोज खायचे वांदे आहे, मी का करू अशा ह्याच्यात. मला का माहिती कुठची हिरोईन होय, मी कधी तिचा पिक्चर बी पाहिला नाही. साली जगातली सगळ्यात मोठी हिरोईन त्याच्या बाजूला येऊन बसते आणि तो तिच्याकडं ढुकून पाहत नाही. म्हणजे का तो कोण्या विवंचनेत असन. त्यानं असं म्हणल्यावर त्याच मीडियानं त्याला पोस्टमनची नोकरी दिली 800 युरोची. 1 युरो आहे लेखा किती रुपयाचा माहीत आहे? 112 रुपयाचा. ठीक आहे. 112 गुणिले 800 करा, एवढा आता त्याला पगार. आणि त्याला लायसन तिथं जर्मनीचं ग्रीन कार्ड बी भेटलं एका झटक्यात. तर असं फार कमी लोकांचं असते. एखाद्या वेळेस अशी संधी तुमच्यापाशी चालून येते. ते आली पोट्टी आणि पावली न पाहिल्यामुळे. हे महत्त्वाचं आहे. न पाहिल्यामुळे. ठीक आहे. तिच्याकडं न पाहिल्यामुळे. तिच्याकडं जर यानं पाहिलं असतं वेगळ्या नजरेनं ठीक आहे तर मग ह्या काही फेमस होत नव्हता. ढुकून नाही पाहिलं ना जगातली सगळ्यात टॉपच्या हॉलिवूडच्या पिक्चरची हिरोईन आणि ह्या पाहून बी नाही राहिला मग आश्चर्य नाही वाटण का कोणाले. ठीक आहे. तिला भाव बी नाही देऊन राहिला. ते येऊन त्याच्या बाजूले बसून अर्धा तास ट्रॅव्हल केलं आणि मग उतरली. याला माहीतच नाही. असं आहे. तर असं फार कमी थोड्या लोकांसोबत होतात. ठीक आहे. असं प्रत्येकासोबत तुमच्या लाईफमध्ये बी असं होईन असं नाही. मग आपली मेहनत करत राहायची. एखाद्या वेळेस असे आपली बी स्टार चमकून जाते. ठीक आहे. लॉटरी प्रत्येकाला नाही लागत पण एखाद्या वेळेस होऊन जाते मेहनत करता करता. तर मग कालच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा हे बी पाहिलं का विशेषणाचा वापर नाम म्हणून होतो. का म्हणून होतो? नाम म्हणून. पाहिलं का? तर मी तुम्हाला सांगितलंच का जर विशेषणाले नामात कन्वर्ट करायचं आहे तर विशेषण तवाच आहे जेव्हा नाम आहे. नाही तर विशेषणाले कुत्र विचारत नाही. नाम आहे म्हणून विशेषण आहे, नाही तर विशेषण विशेषणच नाही राहत. अबे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. नाम आहे विशेषण आहे. ठीक आहे. कराय मास्तरचे उभे केस. आता लांब वाढवले म्हणून पल्ले आहे. ठीक आहे. उभे केस. केस आहे म्हणून उभे आहे, नाही तर का उभं असतं. मग त्याच्यानंतर भोकणं पोट. ठीक आहे. डोंबडी म्हैस गाय. ठीक आहे. डोंबडी म्हैस कशी? म्हैस आहे म्हणून डोंबडी आहे. ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या रे. मी तुम्हाला सांगितलं का त्यानं जर म्हणलं का नाम विशेषणाचं रूपांतर नामात करा या वाक्यातलं नाम गायब करायचं. नाम गायब केलं का डायरेक्ट हे नाम होऊन जाते. मग श्रीमंत माणसांना गर्व
असतो. तर माणसांना गायब करा, का होईल? श्रीमंतांना गर्व असतो. कोणाला गर्व असतो? ठीक आहे, समजलं का? अबे समजलं का? हा, मग ठीक आहे. या जगात गरीब माणसांना कोणीही मान देत नाही. माणसं कसे? गरीब. या वाक्यात गरीब हे विशेषण आहे. पण खालच्या वाक्यात पहा, या जगात गरिबांना कोणी. वाक्याच्या अर्थात कवडीचाही बदल झालेला नाही. फक्त आपण का गायब केलं? नाम. पण नामाले गायब केल्याबरोबर हे नाम आहे म्हणून हे विशेषण आहे. पण हे नाम गायब केल्याबरोबर हे आता नाम झालं. ठीक आहे. या जगात गरिबांना कोणी मान देत नाही. हे का होय? मग नाम होय. का होय? म्हणून तुम्हाला जर हे वाक्य आलं, या जगात गरिबांना कोणी मान देत नाही, अंडरलाईन आलं, अबे गरीब शब्द तर विशेषण आहे बे. हो, इकडे चोट्या तिथं गरीब नाही, तिथं गरिबांना आहे. काय? गरिबांना आहे. ठीक आहे. या जगात गरिबांना कोणी मान देत नाही. कोणाला मान देत नाही? गरिबांना. हे का होय? नाम होय. पण इथं मात्र विशेषण होय. कोणत्या माणसांना? कोणत्या माणसांना? गरीब. हे विशेषण होय, हे नाम होय. विशेषणाचं रूपांतर नामात करायचं आहे तर वाक्यातलं नाम गायब करा. डायरेक्ट का उरण? विशेषण. अगाऊ लोड घ्यायचं नाही. हे काल पाहिलं. अब हे पाहिलं ना. हां, आता आपण त्याच्यानंतरचा नियम पाहणार होतो. इथपर्यंत आपले काल नियम झाले होते. कुठपर्यंत? इथपर्यंत अबे झाले होते ना. हां, झाले होते का? हां, मला संजय दत्त सारखे केस वाढवायचे आहे. ठीक आहे. नजर के सामने जिगर के पास. का म्हणते का पोट्टे? संजू भाऊ, हा, लक्ष द्या रे. आता 2 नियम राहिले आहे. किती नियम राहिले आहे? मला वाटते 4 झाले ना आपले. हा, हे प्रश्न इथंच येते बे. नामावर सुरुवातीला जे प्रकार पाहिले तर तिथं आला तर एखादाच प्रश्न येईन. तिथं आला तर इथं नाही येणार. इथं आले तर इथं 2 प्रश्न येते साली एका परीक्षेत. आणि इथं काऊन विचारते? इथं पोट्याचा डोंगा, जिथं डोंगा डुबन, जिथं डोंगा डुबायचे जास्त चान्स आहे तिथं परीक्षेत प्रश्न जास्त येते. जिथं अपवाद आहे तिथं प्रश्न जास्त येते. ठीक आहे. म्हणून जिथं बी अपवाद राहील, नियमाले अपवाद असला का प्रश्न येईल. म्हणून फोकस कायच्यावर करायचा? जिथं अपवाद आहे. ठीक आहे. जिथं तुमचा डोंगा, इथं डोंगा डुबू शकते. कुठं? या कंडिशनमध्ये. आता लक्ष द्या. नियम 5वा. आता का म्हणते? कधी कधी तर अव्ययाचा वापर सुद्धा नाम म्हणून करता येते. कायचा वापर? आता वाक्यामध्ये नाम म्हणून येण्याचा अधिकार कोणाला आहे? काय म्हटलं मी? वाक्यामध्ये नाम म्हणून येण्याचा अधिकार कोणाला आहे? वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म. ठीक आहे. वाक्यामध्ये कर्ता आणि कर्माले नाम म्हणून येण्याचा अधिकार आहे. जेव्हा वाक्यात सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे वाक्यातलं नाऊनच असते. अबे नाऊन राहील ना डुकरे हो. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. ठीक आहे. कोलंबस गाव आहे, नाऊन होय. आणि अमेरिका गाव आहे, नाऊन होय. पण हे सब्जेक्ट होय आणि हे ऑब्जेक्ट होय. अबे बरोबर आहे ना. अबे मी का म्हणून समजून राहिलं का? वाक्यात कर्ता आणि कर्म म्हणून येण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाले आहे? नामाले आहे. मग कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं? वाक्यातला कर्ता ओळखायचा आहे तर क्रियापदाच्या मूळ शब्दाले नारा प्रत्यय लावून कोणाने काय ने काय विचाराचा प्रश्न. कोणाले? क्रियापदाच्या मूळ शब्दाले. मग वाक्यात जर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणून कोणता शब्द येत असन तर त्याला का म्हणायचं? नाम. का म्हणायचं? पण या नियमात आपल्याला शिकायचं आहे का अव्ययाचा वापर सुद्धा कधी कधी नाम म्हणून होतो. सर अशा वेळेस तिथं अंडरलाईन असेल तर त्याचं उत्तर का लिहायचं? चोट्टे अव्यय नाही लिहायचं. का लिहायचं? का लिहायचं? नाम. मग आता अव्यय तर 4 प्रकारचे आहे. किती प्रकारचे आहे? अबे 4 प्रकारचे अव्यय पाहिले डुकरे हो. केवल प्रयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वी. कायले उभयान्वी अव्यय म्हणते? 2 शब्द किंवा 2 वाक्य. ठीक आहे. याचं जे जमून देते त्याला का म्हणायचं? उभयान्वी. हा, काल आभाळ खूप आले पण पाऊस आला. तिनं मला आरवी नाक्यावर भेटायला भेटलो पण डोंबडी आली. शेवटी वाट पाहिली वापस आलो एकटंच. ठीक आहे. काल तिनं मला आरवी नाक्यावर भेटायला बोलवलं. रविवार होता ना काल. पण ती आली
नाही. शेवटी लहानसं तोंड केलं, वापस आलो. ठीक आहे. तर काय न जोडलं? पन्न. अबे काय जोडलं? पन्न. ठीक आहे. सूर्योदय झाला आणि पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. काय जोडलं? आणि हे गाव आहे उभ्यान्वी हवे. गाव आहे गाव आहे उभ्यान्वी हवे. ठीक आहे. काल ठीक आहे काल मसाल्याची भाजी खाल्ल्यामुळे मला मुळव्याचा त्रास झाला. ठीक आहे. मग काव आहे. ठीक आहे. काल मसाल्याची भाजी खाल्ले ठीक आहे म्हणून मला मुळव्याचा त्रास झाला. काव आहे. अबे याच्यात काय आहे? म्हणून काव आहे उभ्यान्वी अव्यय. मग आता केवळ प्रयोगी अव्यय आहे. अरे रे रे ती पल्ली. ठीक आहे. औच. ठीक आहे. काय? आय ग. ठीक आहे. हे काव आहे. ठीक आहे. वा वा. ठीक आहे. वन्स मोर सर. मी नाचून राहिलो इथं. ठीक आहे. तर आता लक्ष द्यावे. हे वा वा, शाबास. ठीक आहे. अरे रे रे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. दोन शब्द, दोन वाक्य यांना जोडते, त्याला म्हणते उभ्यान्वी. वर खाली, मागे पुढे, इकडे तिकडे. ठीक आहे. बे वर खाली मागे पुढे, इकडून तिकडून, वरून खालून. ठीक आहे. हे काय आहे? हा, हे शब्दाले चिपकूनच येते. काय ते चिपकून येते म्हणून गेले का म्हणते शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. हे सगळे काव आहे अव्यय होय. काव आहे अव्यय. ठीक आहे. मग आता अव्ययाचा वापर वाक्यामध्ये का होईल? ना म्हणून. कसा होईल? ठीक आहे. वा वा. काय गाणे म्हटलेस तू? एकदा डबल मन बरं. वन्स मोर. सावरे तेरे बिना जिया जाए ना, जलू तेरे प्यार में करूं इंतजार पिया, तुझी तो अभी रहा जाए ना, जलू तेरे प्यार. ऐकली का? हे बँडेड क्वीन मधली गझल आहे. ठीक आहे. नुसरत फतेह अली खान. ऐकली ना? अबे हे त्या पुरे कंटेस्टंट म्हणते ना बी त्या याच्यातले. ठीक आहे. इंडियन आयडल मधले हे तर फेमस गाणं आहे. याच्याशिवाय तर कम्प्लीटच नाही होत. कोणताच सीझन नाही होणार. हे गाणंच तसं आहे. ऐकलं नाही तुम्ही? अबे बँडेड क्वीन मधल्या गझल ऐकतात. 3-4 गझल आहे नुसरत फतेह अली खान. खतरनाक आहे. गझल गिझलचे फॅन नाही का तुम्ही? ऐकत जा. गझलनं वेगळी शांती भेटते म्हणाले. ठीक आहे. मग आता लक्ष द्यावे. ए वावा, काय गाणे म्हटलेस तू? आता हे वावा काय? या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आहे. काय? केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या सुरुवातीलाच लिहिते आणि नंतर उद्गारवाचक चिन्ह देते. पण आता हेच वावा इथं केवळ प्रयोगी अव्यय आलं. बे असं आलं केवळ प्रयोगी अव्यय. आता दुसऱ्या वाक्यात पायाचा वापर कसा होते? कालची पाकिस्तान विरुद्धची मॅच. कालच्या पाकिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये विराट कोहलीने शतक मारल्यामुळे त्याची वावा झाली. कालच्या पाकिस्तान विरुद्धच्या एव्हरग्रीन प्लेयर आहे भाऊ या विराट कोहली. ठीक आहे. सचिन तेंडुलकर फिका आहे याच्यासमोर. ठीक आहे. कोणती मॅच खेळते ना? कोणती? अनुष्काचं प्रेशर असू द्या का मॅचचं असू द्या. ठीक आहे. प्रेशरमध्ये खेळणारा प्लेयर पाहिजे. ठीक आहे. का कोणाचंही प्रेशर असलं तरी तो ऐकत नाही. फक्त तो 10, 20, 30 रन त्यानं काढले तर तो बरोबर जमवते. ठीक आहे. एव्हरग्रीन प्लेयर आहे. नाही तुम्हाला त्याची अशी धुवाधार बॅटिंग बघायला भेटन. ठीक आहे. मस्त पद्धतशीर खेळते. मला खूप आवडते हा प्लेयर. कोणता? विराट. मुलींना बी खूप आवडते. पण का करता? लग्न झालं आहे त्याचं. ठीक आहे. अनेक मुली ठीक आहे काय म्हणते क्रश. ठीक आहे. तर खतरनाक प्लेयर आहे. कोण? विराट कोहली. मग मला याच्यासाठी आवडते का कोणतीही मॅच राहो धोका नाही देत प्लेयर. आणि एखाद्या वेळेस ठीक आहे आऊट होणं. सचिन तेंडुलकरचा प्रॉब्लेम का होता? सचिन तेंडुलकर ऐन फायनलच्या मॅचला आऊट होईल. ठीक आहे. तो खेळे नाही, प्रेशर हँडल नाही करेल आणि तो 99 वर गेला. म्हणजे 90च्या वरत तर तो कमीत कमी एवढ्या वेळा आऊट झाला आहे. शतकासाठी असा करे मरमर. ठीक आहे. मग 95 टिचूक 1 रन. टिचूक मले ह्या आवडे. शेवाग वीरेंद्र शेवाग 8 साला
5 वर राव का 10 वर राव, छक्का चौका, छक्का चौका, 49 वर गपकन गेला बॉल. ठीक आहे, डायरेक्ट 55. ठीक आहे, असंच राहील. 98 वर राहिला छकडा मारून देतो. तिथं त्याचा विषयच नव्हता. सुरुवातच डायरेक्ट कवा तर पहिल्याच बॉलवर छक्का हपका देतो. ठीक आहे, असा प्लेयर होता. असे प्लेयर भेटत नाही. आता ते सेवाग एका राजघराण्यातला पोरगा आहे, युवराज सिंघवी. याला का गरज क्रिकेट खेळायची, पण बमाड. ठीक आहे, पैसेवाले पोरं होते ते. आता IPLमुळे अनेक खालचं टॅलेंट वर येऊन राहिलं. त्याच्यामुळे कंटिन्यू त्याच्यात भारतीय क्रिकेट टीमले चांगला फायदा आहे. असंच प्रत्येक खेळामध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. तर इथं काय म्हणते, काल पाकिस्तान सोबतची मॅच आपण जिंकल्यामुळे विराट कोहलीची, ठीक आहे, शतक ठोकल्यामुळे वावा. मग काय झाली विचारा, काय झाली क्रियापदाले कोणाने काय ना प्रश्न विचारला का आपल्याला काय भेटते, तर कर्म भेटते. काय भेटते, कर्म. ऑब्जेक्ट काय झाली, अबे काय झाली, वावा. या वाक्यात वावा नाम आहे आणि या वाक्यात वावा केवळ प्रयोगी अव्यय आहे. पहा कसं आहे. ठीक आहे, असा डोंगा डुबते. असं जर प्रश्न आला का काल पाकिस्तान विरुद्धची मॅच आपण जिंकल्यामुळे, ठीक आहे, विराट कोहलीची वावा झाली. ठीक आहे, वावाच्या खालतं अंडरलाईन टाईम. विचारण अधोरेखांकित केलेल्या शब्दाची जात सांगा. तर इथं लिहायचं नाम. आणि वावा काय गाणे म्हटलेस तू, वावा काय खेळलास तू आज. ठीक आहे, का लिहायचं, केवळ प्रयोगी अव्यय. असं 2 वाक्यात 2 वेगवेगळे उत्तर येईन. ठीक आहे, म्हणून म्हणते का अव्ययाचा वापर बी वाक्यात का म्हणून होऊ शकते, ना म्हणून. मी जे सांगून राहिलो तेच वाक्य परीक्षेत येईन, हेच वाक्य येईन. विराट कोहलीच्या जागी दुसरं नाव येऊ शकते, पण वाक्य हेच राहीन. ठीक आहे, समजलं का. हा, आली वेळ तर हेच वाक्य कॉपी मारा नाही हो. ठीक आहे सर, असं कसं, तसंच. ठीक आहे, तू आम खाव. ठीक आहे, मग काल आभाळ खूप आले परंतु पाऊस आला नाही. काल आभाळ खूप आले, आता आभाळ खूप आल्यावर पाऊस नव्हता यायला पाहिजे का, धोका दिला आल्यानं. ठीक आहे, गर्लफ्रेंड सारखा. काल आभाळ खूप आले परंतु पाऊस आला नाही. आता हे परंतु का आहे, उभ्यान्वी अव्यय. इथं आलं 2 वाक्याला जोडते, उभ्यान्वी अव्यय. आता खालच्या वाक्यात पहा, तिच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता. म्हणजे खोटी बोलत होती. मी तिला विचारत होतो, काल कुठं होती तू, माझा फोन काऊन नाही उचलली, किती फोन केले तुला, खरं सांग. नाही, परंतु मला माहीत नव्हतं तुझे, खरं सांगतो. नाही, मी झोपून होती परंतु ठीक आहे. तर तिच्या बोलण्यात परंतुचा वापर खूप होता. ठीक आहे, का म्हणते, तिच्या बोलण्यात परंतुचा वापर खूप होता. विचारा कायचा वापर होता. आता इथं परंतु 2 वाक्याला जोडते का, इथं 2 वाक्याला जोडते म्हणून उभ्यान्वी अव्यय आहे. परंतु हे उभ्यान्वी अव्ययच आहे, पण या वाक्यामध्ये परंतु, ठीक आहे, हे कर्म म्हणून आलाय, कर्म म्हणून हे काय, नाम आहे. असं आहे. मग असं वाक्य येईन, तिच्या बोलण्यात परंतुचा वापर भरपूर होता. आणि परंतुच्या खालतं काय येईन, आणि ह्या का पोट्याला पण परंतु किंतु बाकी तरी उभ्यान्वी अव्यय इकडे. ठीक आहे, प्रत्येक वाक्यातच असं राहते असं नाही, दिसते तसं नसते, म्हणून तर जग असते. म्हणून दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लढाव. समजलं का. थोडंसं डोकं लावत जा. ठीक आहे, नाही तर मग डोंगा डुबल्याशिवाय राहणार नाही. जमन. हां, अरे मग हां, ठीक आहे. तर एक पोट्टो लहानसं, ठीक आहे, चड्डी नाही काही नाही, नागोयस आहे, लहानसं म्हणलं पोट्टे आले. ठीक आहे, आणि काय काय पाहिले घुस. ठीक आहे, मातीत खेळलं. ठीक आहे, आणि शेंबूड असा नाकातून. ठीक आहे, हिवाळ्याचे दिवस. ठीक आहे, हातपाय पार लेकाचे किटले. ठीक आहे, ड्राय आली स्किन आणि शेंबूड असा तोंडात चालला. तर ते शेंबूड, ठीक आहे, रडून राहिलं, त्याच्यात डोळे पुसून राहिलं ते, आणि शेंबडाची टेस्ट घेत आहे. ठीक आहे, तर एक पोरगी आली शहरातली. ठीक आहे, छी काय घाणेरडा मुलगा आहे.
ठीक आहे. ती काय म्हणते, छी थू, काय घाणेरडा मुलगा आहे. ठीक आहे. आता ते शहरातली होती, तिनं कधी खेड्यातले पोट्टेच नाही पाहिले, शेंबडे सुंबडे. ठीक आहे. तर छी काय घाणेरडा आहेस तू, आता इथं छी काय घाणेरडा आहेस तू, हे छी काय आहे, तर हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. पण खालच्या वाक्यात पहा. ठीक आहे. आरची परच्या सोबत पळून गेल्यामुळे, गेली होती ना. ठीक आहे. तिथून ट्रॅक्टर घेऊन वावरात जायत, परशाच्या घरी पाणी प्यायला उतरे ते. ठीक आहे. कोणीच नाही का. ठीक आहे. तिची बहीण भांडे घासत होती त्याची. ठीक आहे. भांडे घासत होती ना. हां. आरची परच्यासोबत पळून गेल्यामुळे अख्ख्या गावात आरचीची छी-थू झाली. काय झाली, काय झाली, हे वाक्यात कर्म आहे. काय, या वाक्यात छी-थू कर्म आलं, आणि इथं काय आलं, अबे इथं काय आलं, केवळ प्रयोगी अव्यय. हे कर्म आहे, आणि वाक्यात कर्म म्हणून येण्याचा अधिकार कोणाला आहे, नामाले आहे. समजलं का अबे, समजलं का. हां, असे खतरनाक परीक्षेत प्रश्न येतात. लोक काय करते, हेच टॉपिक सोडून देते, आणि सोडले काय याच्यावर प्रश्न येते. सोडायचं नाही काहीच. तुम्ही काहीच नाही बे, का बी एक छटाकभर व्हाय बे नोट्स बे. एक दीड रजिस्टरमध्ये नोट्स पेनाने लिहिल्या तर खतम होऊन जाते. एक छटाकभर पुस्तक आहे, बस तेवढंच पुस्तक घोटाचं आहे. आउट ऑफ मार्क देते टॉपिक. मराठी ग्रामर असा आहे का आउट ऑफ मार्क. इथं प्रश्न विचारून विचारून रिपिटेशन झाला आहे, तेच प्रश्न रिपीट होते. ठीक आहे. म्हणून जिथं आउट ऑफ मार्क घेते ते टॉपिक अजिबात सोडायचे नाही. ठीक आहे. आउट ऑफच घ्यायचे, भेटलेच पाहिजे. एका मार्काने पोच जाते ना, तेव्हा समजते. आता ती MPSCत .25 पोच जाते. कितीनं, .25, फक्त .25. कारण आयोग का करे, पहिले जर एखाद्या पोट्ट्याचे समजा, ठीक आहे, त्यानं 60 प्रश्न सोडवले. किती प्रश्न सोडवले, 60 प्रश्न सोडवले, आणि ह्या पोट्ट्याचे 30 प्रश्न चुकले. किती चुकले, 30 चुकले, तर ह्या पोट्ट्याचे 7.5 मायनस होय. किती मायनस होय, अबे 7.5 मायनस होईल ना. मग 0, 50, हातचाला एको माय. ठीक आहे. उभ्यानं मेली हो माय. किती आले, 52.50. आयोग याचे राऊंड फिगर 53 करे. आता आयोगानं हे धंदे बंद केले. आयोग म्हणते आम्ही 52.50 आहेत, 52.50च याचा हे करू. ठीक आहे. एखाद्या पोट्ट्यानं जर, ठीक आहे, एखाद्या पोट्ट्यानं 31 प्रश्न चुकले, तर याचे 75 मायनस होईल. त्याला 52.25 भेटन, त्याचे 52.25च राहील. मी काय म्हटलं, समजलं का. हां, ठीक आहे. तर हे असं होणार आहे. ठीक आहे. आणि .25 मग तुमचा कट ऑफ जाऊ शकते. म्हणजे जर, ठीक आहे, मग आता एका पोट्ट्याला आहे 52.50, एका पोट्ट्याला आहे 52.25, आणि कट ऑफ लागला 52.50 वर, तर हे आतमध्ये, हे बाहेर. समजलं का. .25 म्हणजे एक प्रश्न सिली मिस्टेक केला, म्हणजे उत्तर लिहिताना बी 2चं ऑप्शन 3 वर झालं, तरी डोंगा चुकला. ठीक आहे. आणि सगळ्या परीक्षा आता MPSCला डायव्हर्ट होणार आहे. MPSCची निगेटिव्ह मार्किंग 1/4 राहते, म्हणजे राहते. सरळ सेवा राहो का काय बी राहो. ठीक आहे. आता पोलीस भरतीला नाही आहे, मग आता पोलीस भरती बी आयोगाला देऊन द्यायला पाहिजे, म्हणजे एकदम 1 नंबर काम होऊन जाईल, विशेष नाही. ठीक आहे. मग मस्त. ठीक आहे. मग भ्रष्टाचार काहीच नाही राहत. मग एक पोट्टा इकडला तिकडं नाही लागत. ठीक आहे. आयोगाचं काम क्रिस्टल क्लिअर आहे. ठीक आहे. सकाळीच ते आयोगाचा अध्यक्ष 6 वाजता थंडीत फिजिकल घ्यायले. ठीक आहे. लगेच PSI ते, यस सर, बसन सर, मस्त. ठीक आहे. PSIची, ठीक आहे, अध्यक्षाला MPSCच्या चहा पाणी, मी त्याच्याकडे पाऊस आला, एक बिस्कुट फेकून नाही मारलं. ठीक आहे. मस्त एकटा चहात बुडू खाय. ठीक आहे. असा बसते खुर्ची टाकून, हाईट मोजा सगळ्याची हाईट. हां, सगळ्या पोट्ट्याची हाईट समोर मोजते, चेस्ट समोर मोजते. एक जरी पोट्टा हाईटमध्ये 1 सेंटीमीटर, अर्धा सेंटीमीटर तिथूच हाकलते. चेस्ट कमी असेल तर लागेल तर डिप्स गिप्स मारायला लावा, 10 डिप्स मार रे. ठीक आहे. मग ते डिप्स मारल्या का ते थोडंसं सुजन येते बॅकवर, तर मग थोडीशी एखादा सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कमी असेल तर मग ते वाढून जाते. डिप्स 15-20 डिप्स मारल्या का वाढते, तर तिथं करते. पण हाईटमध्ये जर कमी असन तिथूनच हाकलते, उभंच नाही ठेवत. चल भाग, कट झाला, 50 कट. पोरगी असो का पोरगं असो. ठीक आहे. एका पोट्ट्याला 2 वेळा लॉंग जम्पचे
अटेम्प्ट होते 2 वेळा. एका पोट्ट्यानं काय केलं, ठीक आहे, पहिल्यांदा चांगली जंप मारली होती बरं, फक्त 2 मार्क कमी होते, ठीक आहे. तर लेकानं का नाही फाऊल केला, ठीक आहे. आणि मग दुसऱ्या वेळेस, ठीक आहे, डायरेक्टच फाऊल झालं 0च भेटते डायरेक्ट. जे भेटत होते ते बी गेले. म्हणजे गोला फेकताना बी पोट्टे का करते, गोला कमी जाताना दिसला सर एक चान्स आहे, ठीक आहे. आणि मग दुसऱ्या चान्सले जर फाऊल झाला तर मग ते बी नाही भेटत. पोट्टे रडे म्हणलं, रडे अक्षरशः. ते काय ऐकत नाही, रडणं फडणं, तू मर तिथं एंड्रिंग पिऊन, कोणी नाही ऐकत, ठीक आहे. एकाचं ऐकलं तर बाकी रडण ना पुन्हा सर, ठीक आहे. काही तर लोक याच्यातलं पाणी घ्यायचं होय ठीक आहे. तर तिथं काही ऐकतच नाही, ठीक आहे. आता माझ्यासमोर 4 फिजिकल या PSIच्या दिल्या म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो, कोणाचंच नाही ऐकत, ठीक आहे. त्याच्यामुळे कमी भेटला 1 मार्क चालते, फाऊल नाही करायचे मुद्दा म्हणून. त्याच्या लक्षात येते ना, ते तिथंच राहते ना, गायानं मुद्दा म्हणून फाऊल केला म्हणून, ठीक आहे. ते अभि 30-30 वर्षाचा एक्सपिरियन्सवाले माणसं राहते, रोज तेच धंदे आहेत त्याले, ठीक आहे. मग MPSCतून डेप्टी कलेक्टर व्हा लवकर, तुम्ही आयोगाचे अध्यक्ष होऊ शकता. कोणाचे? हां, MPSCचे. तुमच्याच हातात राहते मग इंटरव्ह्यू सब परीक्षा काढा गिडाच्या. मग आता आपल्याला पाहायचा आहे 6वा नियम. कितवा नियम? अबे कितवा नियम? हा, आता इथं म्हणते का क्रियापदाचा वापर सुद्धा नाम म्हणू शकते. अव्ययाचा पाहिला, विशेषणाचा पाहिला, अबे पाहिला ना, विशेषणाचा वापर नाम म्हणून, अव्ययाचा वापर नाम म्हणून, आता क्रियापदाचा वापर सुद्धा नाम म्हणून करता येतो. आणि इथं तर पहिले प्रश्न येते, आणि चोट्यो क्रियापदाच्या मूळ शब्दाले म्हणते धातू. आपला धातू नव्हे, लोहा लोखंड तांबे पितय, ठीक आहे, तो धातू नाही होय. का म्हणलं, कायले धातू म्हणते? क्रियापदाच्या मूळ शब्दाला का म्हणते? का म्हणते? नातू नाही चोट्यो, करा नाही तर नातू त्याचा, ठीक आहे. अजून व्हायचे आहे नातवाला एक तुम्ही, ठीक आहे. पहिले लेकरं पैदा करा, मग नातू होते, त्याचं लग्न झाल्यावर, ठीक आहे. मग आता का म्हणलं, क्रियापदाच्या मूळ शब्दाला का म्हणतात? का म्हणतात? कशाला धातू म्हणते? बोमला म्हणा 5व्या. हा हा हा. आता लक्ष द्या, तो माझ्याशी चांगला वागतो अशी आपल्या क्लासची, ठीक आहे, जाऊ द्या, ठीक आहे, एखादी रागीन, ठीक आहे, माया गुरगुर राग करन ते, तर ठीक आहे. तर हे चष्मावाली म्हणे, ठीक आहे तो माझ्याशी चांगला कसा वागतो? आता वागतो हे क्रियापद होय, पण याचा मूळ शब्द काय? वाग, ठीक आहे. तू माझ्याशी याच्यानंतर चांगला वाग, याच्यानंतर का तू मले आडवा झाला तर हे मायापायातली कोल्हापुरी आहे आणि तू आहे, ठीक आहे. आता बे कधी कधी क्रियापदाचा मूळ शब्द सुद्धा हा क्रियापद म्हणून येऊ शकतो. तू माझ्याशी याच्यानंतर चांगला वाग, इथं वाग क्रियापद आहे आणि तो माझ्याशी चांगला वागतो बी क्रियापद आहे. धातू सुद्धा क्रियापद म्हणून येऊ शकते, पण क्रियापदाच्या मूळ शब्दाले म्हणते धातू, ठीक आहे. तू माझं एवढं काम कर हा धातू आहे, पण तो माझे सर्व काम करतो हे क्रियापद आहे आणि याचा मूळ शब्द कर. त्याचे घर आगीत जळाले हे क्रियापद आणि जळ हा त्याचा मूळ शब्द, क्रियापदाच्या मूळ शब्द. मग ह्या झाला याचा धातू, ह्या झाला याचा धातू आणि ह्या झाला याचा धातू. कायले धातू म्हणायचं? म्हणा म्हणा म्हणा. जमलं. हो आला पोचल्या भावना. तो माझ्याकडं क्लासमध्ये एकटक पाहतो,
काय म्हणलं? तो माझ्याकडं क्लासमध्ये एकटक पाहतो. समजलं? आपण असे पुस्तकातले उदाहरण घेत नाही. तुम्हाला पुस्तकात भेटणारच नाही आपले उदाहरण. आपले उदाहरण असे अफलातूनच राहील का जे नेहमीच लक्षात राहील. कवा बी कुठं बी तुमच्या आयुष्यात असे अनुभव आले का माझ्या वाक्य आठवण ती माझ्याकडे एकटक पाहते. ठीक आहे, तो माझ्याकडे एकटक पाहतो. पाहतो हे झालं क्रियापद. पहा झालं त्याचं झालं. काय आहे त्याच्यात? क्रियापदाच्या मूळ शब्दाला काय म्हणतात? मग वाक्यात कधी कधी धातू किंवा क्रियापद सुद्धा वाक्यामध्ये नाम म्हणून येऊ शकते. मग जर हा जर शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असन तर क्रियापद, आणि तो जर वाक्यात कर्ता आणि कर्म म्हणून येत असन तर तो काय येईन? नाम येईन. काय येईन? मग आता लक्ष द्या. आता तो माझे काम चांगले करतो. अबे करतो ना, करतो का होय? क्रियापद. याचा कर का होय? धातू. मग आता वाक्य पहा. ज्याला कर नाही त्याला ढर कस बे ढर कसली नाही करा अनाथ करा ढर कसली. ठीक आहे, हे वाक्य घेतलं. आपल्या क्लासमध्ये एक चांगल्या घरची पोरगी होती स्टँडर्ड. क्लास झाल्यावर सर ते ढर कसली म्हणजे काय होते? म्हणलं तुझ्या मायला विचार. ठीक आहे, तर माय म्हणते नाही आमच्या घरची पोट्टी ढर कसली आहे, हे काय कामाची नाही आहे. ठीक आहे, ढर कसली नाव आहे बे ते. तो ढोराचा डव आहे. या डव आहे. ज्याला कर नाही त्याला डर कसली. ज्यानं काही केलं नाही. तुमच्यावर कोणी चोरीचे आरोप घेत आहे, तुम्ही चोरीच नाही केली तर तुम्हाला भीती राहील का? नाही. मग ज्याला कर नाही त्याला डर कसली. ज्यानं काही केलं नाही त्याला भीती कशाची? ठीक आहे, मग आता इथं लक्ष द्या. हॅलो सर. हां, मी बँकेत आलतो. मी बोलतो, बॅच मध्ये आहे. हा, ज्याला कर नाही त्याला डर कसली. ठीक आहे, आता हे समजलं का? अरे हे समजलं का? काही प्रॉब्लेम? अरे काही प्रॉब्लेम? मग आता ज्याला कर नाही त्याला डर कसली. आता इथं ठीक आहे, इथं कर आणि डर हे क्रियापदाचे मूळ शब्द आहे. काय? धातू. पण इथं ठीक आहे, हे कर का होय? तर ज्यानं काही केलं नाही. हे का होय? नाऊन. वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे का? इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आलाय कसली. समजलं का? कोणता आलाय? कसली. हे झालं क्रियापद. पण हे डर आणि कर का होय? तर कर आणि डर होय का होय? नाम. का होय? मग हेच वाक्य परीक्षेत येईल. ज्याला कर नाही त्याला डर कसली, अंडरलाईन कर आणि डरच्या खाली. मग अधोरेखांकित केलेल्या शब्दाचे प्रकार होय का? तुनं का चोट्टेव लिहिलं तुम्ही धातू, तर तुमचा करतो मी नातू. ठीक आहे, का लिहायचं याचं उत्तर? नाम. काय आहे? नाम आहे. मग असे काही लंगूरछाप पोट्टे त्या मेहमूदच्या कॅन्टीनवर ठीक आहे असा चहाचा झुरका राहते आणि सिगारेट राहते. 20-25 रुपयाची एक सिगारेट, चहाचा झुरका, पोट्ट किडिंग कोक्का. ठीक आहे, पॅन्ट ढुंगणाच्या खालतं अर्धा जाते, इच्छी भेक दिसते त्याची. ठीक आहे, एक फेनकाळात मारली 4 कोलांड्या खाईन. किती कोलांड्या? 4. हा, इच्छी भेक दिसते म्हणजे काय पॅन्ट घालण्याची पद्धत आहे. ठीक आहे, किडिंग कोक्का, सिगारेट पिऊन राहिलं. ठीक आहे, पहिले छातीचा पिंजरा झालाय तोही शिल्लक नाही राहणार काही दिवसानं. तर आता लक्ष द्या. आता सिगारेटच्या पाकिटवर तो दररोजच्या 20 सिगारेट पितो. किती पितो? पितो का झालं? क्रियापद. अबे का झालं? क्रियापद. ठीक आहे, आता त्याचा मूळ शब्द झाला पी. का झाला? हा, पी. धातू. का झाला? हा. मग सिगारेटच्या पाकिटवर लिहून राहते, असं लंगचं चित्र राहते, असं पुरं सल्लेलं लंग दाखवते. ते सिगारेटच्या पाकिट पाहते, त्याच्यावर लिहून राहते. ठीक आहे, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. हो का? ठीक आहे, लिहून राहते स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ.
लिहून असून. बरं, तंबाखू खाणाऱ्याला स्पेशल सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिली आहे का तंबाखूच्या विकणाऱ्या कंपनीनं तंबाखूच्या वरच्या ठीक आहे त्याच्या ठीक आहे पाकिटवर तोंडाचा कॅन्सर झालेलं सल्लेलं फोटो टाकायचा. खरंच असं होते का बे? आपल्याला तर झालं नाही अजून. धन्य एकले दोन लाव ना, एकले दोन लाव. चुना मीडियम लाव. ठीक आहे. भारतामध्ये खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे. त्याच्यामुळे सर्व नेते लोक साले पैसा खाऊन गडम करत आहे. ठीक आहे. मला असं वाटते नागपूरच्या अधिवेशनावर आपण जाव शेतकरी आंदोलन घेऊन घे. त्याच्या गोष्टी चालू तंबाखूच्या पुढीकडे पाहत जाते. खरंच असं होते का बे? ठीक आहे. आता एवढं लिहून आहे त्याच्यावर का तंबाखू खाणे शरीरास हानिकारक आहे. इथं लिहून राहते स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. पिणे हे शरीरास हानिकारक आहे. ठीक आहे. मग काय काय करणे? पिणे. पिणे हे वाक्यात आता इथं इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. पिणे आला का? नाही. इथं पिणे नाम आहे, इथे कर नाम आहे. डर का आलं? नाम आहे. ठीक आहे. तर कराय गुरुजीचे वागणे प्रेमय आहे. ठीक आहे. असं वाटते का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. बदमाश आहे. ठीक आहे. आता वागतो हे क्रियापद झालं. तो माझ्याशी चांगला वागतो. कराय गुरुजीचे वागणे प्रेमय आहे. विचारा कसे आहे गुरुजीचे वागणे? कसे आहे गुरुजी? हा, ठीक आहे. कसे कराय गुरुजीचे वागणे कसे आहे? आता इथं वागणे हा शब्द क्रियापद म्हणून आला नाही. का म्हणून आला? ना म्हणून. तू माझं एवढं काम कर. आता इथं पहा कर का आलं? तू माझं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आला कर. हे आहे क्रियापद. आणि माझ्यासोबत ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. तू माझे एवढे काम कर. आता इथं पहा इथं कर का आलं? हा, इथं कर वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे. ठीक आहे. तर हे झालं क्रियापद आणि हे झालं असा दोन फरक आहे. हे वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे म्हणून क्रियापद. धातूनं वाक्याचा अर्थ पूर्ण केला नाही का पन्नाव द्यायचं कराय गुरुजी की जय नाम. अगाऊ टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. आता इथं बा कराय गुरुजीचे वागणे प्रेमय आहे. वागणे हे क्रियापद आहे. पण इथं का म्हणून आलं? नाम. पण माझ्यासोबत चांगली वाग. नाही तर मी मायासारखा बेकार माणूस नाही. ठीक आहे. का म्हणते माझ्यासोबत चांगली वाग. वाग का झालं? का झालं? हां, तिथं वाक्याचा का करत आहे? अर्थपूर्ण. मग आता लक्ष द्या रे. मग आता देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. ठीक आहे. देता देता घेणाऱ्याचा हात घ्यावे. ठीक आहे. का म्हणते? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने देता देता देणाऱ्याचा हात घ्यावे. हो, म्हणजे त्याचं बंदच घेऊन घे तू त्या नार करून. ठीक आहे. तर मराठीत काही काही म्हणी आहे. ठीक आहे. जो तह राखील, ठीक आहे, जो तह राखील त्याला, ठीक आहे, जो तह राखील तो त्याच्यातलं पाणी पिईन. म्हणजे का? तर काही लोक ठीक आहे सत्तेच्या आजूबाजूला असतात. म्हणजे मंत्र्याचे पिये घे. ठीक आहे. मग एखादी डील करायची आहे. तुम्हाला शहा पाहिजे का? आता समजा मंत्र्यांना मागितले 20 लाख, ह्या सांगते 25 लाख लागन साहेब. ठीक आहे. त्याच्याशिवाय तर होतच नाही जी. हां साहेब 30 घेऊ का? बरोबर 30 लाख लागन म्हणते साहेब. हो ना, आत्ताच तर 25 म्हणायची तुम्ही. ठीक आहे 25 मध्ये. मग साहेब हे 25च्या खाली नाही म्हणे. हां ठीक आहे 25 मध्ये डन करून टाका. साहेबाला देते 20. फोन घेऊन कोणाचाच येत नाही. 5 ठेवते ह्या. ठीक आहे. समजलं का? हां. मग जो तह राखल त्याले त्याच्यातलं पाणी बी प्याले भेटन. ठीक आहे. तर अशा मराठीत अनेक अर्थाच्या म्हणी आहे. आता लक्ष द्या बे. चोट्यो, आता देतो का झालं? क्रियापद. याचा मूळ शब्द का? हां, तू मला 1 ग्लास पाणी दे. ठीक आहे. समजलं का? दे का झालं? दे का झालं? धातू. आता पहा क्रियापदाच्या मूळ शब्दाले का म्हणते? आणि त्याले प्रत्यय लावला. कोणाले? धातूले. धातूले प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवत असन. अपुरी, पूर्ण नाही. पूर्ण केली
धातूला प्रत्यय लावून क्रिया पूर्ण करत असन तर त्याला क्रियापद म्हणते. अपुरी दाखवत असन त्याले म्हणते धातू साधित. का म्हणते? म्हणजे त्याला बँडेशीन. साधित म्हणजे बँडेस. साधित म्हणजे का? बँडेस. समजा पोट्ट इथून गाडी घेऊन गेलं, पडलं, मागून फेन काढायला उकसलं, डॉक्टरनं इथं बँडेज लावून दिलं तर ते झालं साधित. का झालं? साधित. पहिले सुध होतं, आता का झालं? साधित. ठीक आहे. मागून उकसलं त्याले म्हणते प्रत्यय साधित. समोरून उकसलं त्याले म्हणते उपसर्ग साधित. का म्हणते? मागून उकसलं, हां, समोरून उकसलं, हां, ठीक आहे. मग आता हे इथं लक्ष द्या. देतो, देतो का झालं? क्रियापद. दे का झालं? धातू. आणि आमच्या, ठीक आहे, आता लक्ष द्या, आमच्या घरात दान देणारे पुष्कळ आहे. देणार. आता हे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. कोणता शब्द? देणार. ठीक आहे. मग क्रियापदाले, मूळ शब्दाले का प्रत्यय लागला? क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवत आहे, त्याले म्हणते धातू साधित. ठीक आहे. धातूले प्रत्यय लागला, धातू साधित. नामाले प्रत्यय लागला, नाम साधित होते. अबे समजलं का? विशेषणाले प्रत्यय लागला, विशेषण साधित. शब्दाले प्रत्यय लागला, शब्द साधित. कायले बी मागून उकसलं का प्रत्यय साधित. त्याला साधित लावायचं. साधित. साधित म्हणजे बँडेस. साधित म्हणजे का? हां, सुध असलं तर साधित नाही येणार. ठीक आहे. मग हे धातू सुध आहे, याला का लागलं? बँडेस. क्रियापदाच्या मूळ शब्दाले प्रत्यय लावून क्रिया अपुरी, ह्या महत्वाचा आहे. क्रिया का दाखवून? अपुरी दाखवणाऱ्या शब्दाले का म्हणते? धातू साधित. मग देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. याच्यात वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे जावे. काय? अबे काय? जावे. ठीक आहे. आता देणाऱ्याने काय? तर देणाऱ्याने देत जावे. नाम आहे ते. काय? हा, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. मग या वाक्यात हा शब्द काय? तर हा आहे वाक्यामध्ये देणाऱ्याने हा शब्द ना म्हणून येत आहे, पण तयार कायच्या पासून झाला? धातू पासून. तर याले म्हणते धातू साधित नाम. मग परीक्षेत विचारण, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, अंडरलाईनिंग देणाऱ्याच्या खालतं अधोरेखांकित केलेल्या शब्दाची जात होय का? तर ते नाम आहे, पण कोणतं नाम? धातू साधित. धातूले बँडेज लागून तयार झालेलं नाम, म्हणून त्याला काय म्हणायचं? धातू साधित नाम. ठीक आहे. त्यानं जर म्हणलं ठीक आहे मी तुला 500 रुपये उसने देतो, ठीक आहे, माझे पुढच्या बुधवारी वापस करजो, मी तुला 500 रुपये उसने देतो, हे वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे. तर देतो का झालं? क्रियापद. आणि देणाऱ्याने का झालं? धातू साधित नाम. का झालं? फरक समजला का तुम्हाला चोट्यो? ठीक आहे. मला 1 ग्लास पाणी दे, याच्यातला वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द दे, तर तो धातू झाला, आपलं क्रियापद झाला. का झाला? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद. आणि क्रियापदाच्या मूळ शब्दाले म्हणजे धातूले प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवत असन, ठीक आहे, तर त्याला म्हणायचं धातू साधित. मग इथं धातू साधित हा शब्द नाम म्हणून आला, म्हणून याले म्हणते धातू साधित नाम. मग हा सुद्धा झाला धातू साधित नाम. मग हा झाला क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून. हा झाला धातू आणि त्याला प्रत्यय लागून तयार झाला धातू साधित. आणि तो नाम म्हणून वापरते म्हणून त्याला म्हणायचं धातू साधित नाम. काही प्रॉब्लेम? अबे चोट्टो काही प्रॉब्लेम? जमन जमन का? लय प्रेमानं घेत आहे मी, समजलं का? हां. त्याला पाहून मला हसू आवरेना. काय आवरेना? काय आवरेना? काय आवरेना मग? ठीक आहे. काय आवरेना? हसू. ठीक आहे. तर त्याचा पॅन्ट सुतईनं बांधला होता, ठीक आहे, 17व्या खाली जाई, तो असा वर घेत जाई, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, त्याला पाहून काय आवरेना? अरे त्याला पाहून काय आवरेना? हसू. आता याचा मूळ शब्द आहे हस. ती गालातल्या गालात मला बघून हसते म्हणून तुम्ही, ठीक आहे. मग हसते. याले बी प्रत्यय लागलं चोट्टे होते, ठीक आहे. धातूले प्रत्यय लागून
क्रिया पूर्ण करत असन, वाक्याचा अर्थ पूर्ण करत असन, तर त्याला म्हणायचं क्रियापद. क्रियापदाच्या मूळ शब्दाले धातू, आणि क्रियापदाच्या मूळ शब्दाले प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवत असन, तर त्याला म्हणायचं धातू साधित. मग आता याचा मूळ शब्द हस आहे. हसणाऱ्या पोरी, ठीक आहे, हसणाऱ्या पोरी, ठीक आहे. कशा पोरी? पोरी कशा? आता आता जैले कावय क्रियापद, जय कावय याचा. हा, आणि जैनारे घर मी भस्मसात होताना पाहिले. घर कसे? घर कसे? आता जैले का लागलं? नारे प्रत्यय लागलं, पण क्रिया का दाखवत आहे? अपुरी. पण चोट्यो घर कसे? तर हे का होय? हे तर विशेषण होय, पण कायच्या पासून तयार झालं? धातू पासून. तर ह्या विशेषण या चॅप्टर मध्ये आपण हा प्रकार पाहू, धातू साधित विशेषण. नामाबद्दल माहिती देत आहे, तर हा नामाबद्दल माहिती देणारा प्रत्येक शब्द विशेषण असतो, पण तयार कायच्या पासून झाला? धातू पासून. तर याले म्हणते धातू साधित विशेषण. समजलं का चोट्यो? हां, ठीक आहे. मग ती बाहुली राहते अशी, आम्ही पाहिली का? ठीक आहे. नाचणारी बाहुली. बाहुली कशी? मग विचारा, नाचणारी बाहुली, ठीक आहे. नाचणारी बाहुली अंडरलाईन देईन. माझ्यासारखा बदमाश मास्तर असला तर नाचणारी का होय? अप्सरा, ठीक आहे. का होय नाचणारी? अबे हो, ते माहित आहे चोट्यो, बाहुली होय, ठीक आहे. बाहुली कशी? नाचणारी. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेष. हे विशेषण आहे, पण कोणतं विशेषण आहे म्हणा? तर हे नाम साधित आहे. हा, काय? धातू साधित. शाबास, जमलं मग, ठीक आहे. कारण नाच हा शब्द काय आहे? धातू, ठीक आहे. तो चांगला नाचतो. कसा नाचतो? ठीक आहे. तर तो चांगला नाचतो. समजलं का? हा, धातू साधित समजलं का? धातू साधित नामाशीन असं नाही, विशेषण बी येऊ शकते. इट इज डिपेंड अपॉन सेंटेन्स. ते आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये पाहत आहे, अलग अलग, सब अलग अलग गेम. आता त्याला पाहून मला हसू आवरेना, तो माझ्याकडे पाहून हसतो असं म्हणते का? तो माझ्याकडे पाहून हसतो असतं तर क्रियापद झालं असतं. पण त्याला पाहून मला हसू आवरेना. काय आवरेना? हा, तर हे झालं या वाक्यातलं धातू साधित नाम. हे वाक्यातलं कर्म होय. का होय? हा, काय आवरेना? हसू. आणि कर्म म्हणून येण्याचा अधिकार फक्त एकालेच आहे. कोणाले? नामाले. जमन, जमन का? असं आहे भाऊ, मराठी ग्रामर, ठीक आहे. हां, हे उद्या पाहू, ठीक आहे. काही कोणाला प्रॉब्लेम? काय कोणाला प्रॉब्लेम? अजी जमन का? हां, ठीक आहे. उद्या पाहू आपण भाववाचक नाम तयार करण्याच्या पद्धती. मग चॅप्टर खतम. कोणतं? नाम. मग पाहू आपण सर्वनाम कुठं बे बैताड बोंगे. पुन्हा याच्यावर आधारित 2 चॅप्टर आहे म्हणलं, 3, ठीक आहे. लिंग विचार, वचन विचार आणि विभक्ती विचार, ठीक आहे. काय कोणाला प्रॉब्लेम? काय कोणाला प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. चलो, आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. शब्बाखेर, शुभरात्री. आपण भेटू उद्या सकाळी, ठीक आहे. डुकरे हो, उद्या भेटू म्हणलं. लष्टान तोंडे हो, बरोबर पाहिजा, बरोबर अभ्यास कर जा, जमव जा. धन्यवाद.